नमस्कार मैत्रिणींनो. तर आज माझ्याकडे ही एक नवी साडी आलेली आहे. तर साडीला आपल्याला फॉल बसवायचा आहे. तर ह्या साडीला घरच्या घरीच फॉल बसवणार आहे. तिने नेसताना बघा आपल्याला पुढे दिसते. तर खालची बाजू जी आहे ती हे बघा, ही साडीची जी खालची बाजू आहे त्याला बरोबर हाताच्या इंचाने मोजून बरोबर 2 इंच जागा सोडून द्यायची आहे आणि इथं खून करून ह्या उलट्या साडीतून ह्या साडीचा फॉल बसवायला चालू करायचा आहे. तरी हा एक मॅचिंग फॉल आणलेला आहे मी. आणि या मॅचिंग फॉलनी इथं काय करूयात आपण बघा, असं थोडं एंडिंगच्या भागाला जे आहे ते असं दुमडून घेऊयात जरा थोडंसं. आणि बघा, ही उलटी साईड आहे साडीची आणि ही सीधी किंवा सवाश साईड आहे. तर ह्या सवाश साईडच्या विरुद्ध बाजूतून उलट्या साईडतून हे बघा, ही दुमडलेली जी बाजू आहे ती परफेक्टरित्या इथं असं बसून घ्या. आणि इथून काय करायचे, खालच्या बाजूतून साधी ह्या मशीने टीप मारून घ्या. तर ही मशीने मी टीप मारून घेत आहे तुमच्या पुढे. शेवटचा जो भाग आहे तो मगासारखा थोडासा दुमडून घ्या आणि मग परत टिप मारायला चालू करा. खालच्या बाजूकडून थोडासा मोटारनी शिवून घ्यायचा आहे. मोटार लाईनी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे बघा मी इथं. आणि अशी टीप मारून घेतलेली आहे. आणि हा पूर्ण फॉल काय केला आहे, खालच्या बाजूकडून साडीला जोडून घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचे, आपल्या सुईच्या सहाय्याने आणि दोऱ्याच्या सहाय्याने इथून काय करायचे आहे, अशी हातशिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा फॉल जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर खालची बाजू जी आहे ती साध्या टिपेची आहे. ती टीप दिसणार नाहीये कारण आपण त्या कलरचा दोरा वापरलेला आहे. आता हे चुटके जे आहेत मी मारलेले, तर त्याच्या मागचं कारण जे आहे ते म्हणजे कारण असं आहे की ह्याच्याने काय होतं, ही खालची जी आहे ती बाजू थोडीशी रफ आणि जाड असते आणि ही ज्या साडीची बाजू असते ती पातळ असते. त्याच्यामुळे काय होतं, साडी ह्या साईडकडून ओढली जाते आणि इथं काय होतं, फॉल तिरकस व्हायला लागतो. त्याच्यामुळे इथं जर चुटके टाकले तुम्ही 2, साडी जी आहे पुढच्या बाजूची काय आहे ओढली जाणार नाही, प्लेन फॉल बसेल हा. आणि तुम्हाला हातशिलाई करायला सोपं जाईल. तर आता तुम्ही खाली बसून इथं हातशिलाई मारून हा फॉल कम्प्लीट करू शकता. मशीनच्या साह्याने जी आपण एक्स्ट्रा टिप मारली होती मगाशी ती काढून घ्या सुईच्या साह्याने आणि दोरा वेगळा करून घ्या. तर बघा, मी पिको फॉलच्या मशीनच्या मदतीशिवाय हा घरच्या घरी फॉल बसवलेला आहे. हा फॉल आपला एकदम असा परफेक्टरित्या बसलेला आहे. दोन्ही साईडकडून बघा, तर ह्या साईडकडूनही आपला फॉल कसा एकदम व्यवस्थित बसलेला आहे. तर हा पूर्ण फॉल जो आहे मला दिसत आहे, साध्या टेलरिंग मशीनच्या सहाय्याने हा फॉल बसू शकतो. कुठेही पिको फॉल करायला जायची गरज पडणार नाही. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.